पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला धमकीचं पत्र आलंय। भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि ट्रस्टच्या सभासदांना निनावी धमकीचं पत्र मिळालंय। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाचा खरा इतिहास समाजासमोर आणला जातोय। महत्त्वाचे जुने दस्तऐवज शोधून काढले, त्यामुळे खरा इतिहास बाहेर येतोय। तसंच इतिहासकालीन शस्त्रांचं संग्रहालयाचं नुकतंच राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। अजितदादा पवार यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली आहे। या सर्व गोष्टी काही लोकांना आवडल्या नाहीत, त्यामुळेच ते भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट आणि त्यांच्या सभासदांवर चिडून आहेत। दरम्यान काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी भाऊ रंगारी मंडळाला भेट दिली। धमकी देणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्था रक्षण करणं हे राज्य सरकारची जबाबदारी आहे, गृहमंत्र्याची जबाबदारी आहे, मुख्यमंत्र्याची जबाबदारी आहे। कुठल्याही नागरिकाला अशा पद्धतीचं अगर धमक्याचं पत्र येत असेल आणि त्याचं तुम्ही दखल पण घेत नसाल तर मग कायदा आणि सुव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन आम्हाला ह्यांचं रक्षण करण्यासाठी आम्हाला पण ठोस भूमिका घ्यायला लागेल, कडवट भूमिका घ्यायला लागेल। मग तेव्हा आरडाओरड करायचं नाही की आमच्यावर हल्ले का झाले। म्हणलं की ट्रस्ट आणि ट्रस्टीच्या लोकांना धोका आहे, तर त्याच्यावरती पूर्ण काळजी घेण्यात यावी वगैरे ते। आणि त्यामध्ये असं म्हणलं होतं की जसं आम्ही पाटील नावाच्या गृहस्थांचं केलं होतं, ज्यांनी पहिला सिनेमा कोणी काढला हे बाहेर आणलं होतं, तीच अवस्था तुमची करू हे निश्चित आहे। थोड्या वेळेचाच अवधी आहे म्हणून हे पत्र आल्यानंतर आम्ही तसंच इमिजिएटली विश्रामबागवाडा पोलीस स्टेशनला आम्ही याची कंप्लेंट नोंदवलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।